नमस्कार. आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. ई-के-वाय-सी वेबसाईटमध्ये योग्य ते पर्याय नसल्यामुळे 50% पात्र बहिणींची ई-के-वाय-सी अजूनही राहिलेली आहे, बाकी आहे. मुख्यमंत्री साहेबांना प्रेमपूर्वक आदराने विनंती आहे की त्यांनी मुख्यमंत्री साहेबांनी पुन्हा एकदा या लाडक्या बहिणींसाठी ई-के-वाय-सीची वेबसाईट सुरू करावी. कारण की सरकारने बघा किती वेळा 3 वेळा ई-के-वाय-सीची वेबसाईट ही आतापर्यंत आणलेली आहे, सुरू केलेली आहे. पहिल्यांदा जेव्हा वेबसाईट सुरू केली तेव्हा सरकारने पुन्हा त्याची मुदत वाढवलेली होती. मग सरकारने तेव्हाही पुन्हा लाडक्या बहिणींची ई-के-वाय-सी राहिल्यामुळे पुन्हा सरकारने दुसऱ्यांदा त्याची मुदत वाढवली. नंतर पुन्हा लाडक्या बहिणींची ई-के-वाय-सी राहिली. मग आता सरकारने 31 मार्चपर्यंत या वेबसाईटची मुदत वाढवलेली आहे. परंतु ही जी वेबसाईट आहे या वेबसाईटमध्ये ज्या लाडक्या बहिणींची ई-के-वाय-सी राहिलेली आहे त्या सगळ्याच लाडक्या बहिणी या वेबसाईटवर ई-के-वाय-सी करू शकतात का? तर याचे उत्तर आहे नाही. फक्त पर्याय निवडताना कोणता प्रश्न विचारला होता सरकारने वेबसाईटमध्ये की तुमच्या कुटुंबात सरकारी विभागात कोणी कर्मचारी म्हणून कार्यरत आहे का? तर तिथे काय म्हणायचं होतं? नाही. तर तिथे बहिणींनी चूक केली. म्हणजे अशा पद्धतीने ज्यांच्या चुका झालेल्या होत्या त्याच लाडक्या बहिणी फक्त आता या वेबसाईटवर ई-के-वाय-सी करू शकत आहे. परंतु ज्या लाडक्या बहिणींची अन्य प्रकारे चूक झालेली आहे त्या लाडक्या बहिणी केव्हा आणि कशी ई-के-वाय-सी करतील? कारण की त्यांच्यासाठी वेबसाईटमध्ये पर्याय उपलब्ध नाही. लाडकी बहीण योजनेमध्ये 2,30,00,000 लाडक्या बहिणी पात्र आहेत. 2025मध्ये 2,67,00,000 लाडक्या बहिणी या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत होत्या. त्यातल्या किती पात्र होत्या आणि किती अपात्र हा भाग निराळा. परंतु 2025मध्ये जेव्हा योजना आली तेव्हा जवळजवळ 2,67,00,000 लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत होत्या. ई-के-वाय-सी प्रक्रियेनंतर योजनेमध्ये पात्र लाडक्या बहिणी फक्त 1,30,00,000 आहेत. आता जेव्हापासनं सरकारने ई-के-वाय-सी सुरू केलेली आहे तेव्हापासनं अपात्र लाडक्या बहिणी या बाहेर पडलेल्या आहेत आणि आता लाडकी बहीण योजनेमध्ये फक्त 1,30,00,000 इतक्या लाडक्या बहिणी आहेत. काय आहे या पाठीमागे कारणे? तर बघा इतकी संख्या कमी का झाली? तर यामध्ये ज्या अपात्र लाडक्या बहिणी होत्या त्यांचा लाभ आता बंद झालेला आहे. परंतु ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत, गरजू आहेत, परंतु त्या ई-के-वाय-सी करू शकत नाही का? कारण की त्यांच्यासाठी तसा योग्य तो पर्याय ई-के-वाय-सी वेबसाईटमध्ये उपलब्ध नाही. किंवा अशा ज्या लाडक्या बहिणी आहेत की त्यांच्याकडे त्यांचे कागदपत्र नाही. या पाठीमागे असे आणखीन काही कारणे आहेत की अंगणवाडी सेविकांनी त्यांची ई-के-वाय-सीचे कागदपत्र किंवा अर्ज हे स्वीकारले नाही. अशा या अनेक कारणांमुळे ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. त्यामुळे सरकारने या ज्या 50% लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या पात्र असूनही लाभ घेऊ शकत नाही आहे. त्यामुळे सरकारने यावर विचार करावा आणि अशा या पात्र लाडक्या बहिणींसाठी सरकारने महाराष्ट्र सरकारने लवकरात लवकर यावर निर्णय घ्यावा आणि पुन्हा नव्याने योग्य त्या सर्व पर्यायांसह वेबसाईट
सुरू करावी, ई-KYC वेबसाईट पुन्हा सुरू करावी की ज्यामध्ये सर्व पर्याय उपलब्ध असतील. कारण की ज्या लाडक्या बहिणी बघा, ज्या लाडक्या बहिणी अशा होत्या की ज्या बहिणी निराधार होत्या, परित्यक्त्या होत्या, विधवा होत्या आणि अविवाहित होत्या आणि बऱ्याच अशा लाडक्या बहिणी होत्या की त्या घटस्फोटित होत्या आणि काही लाडक्या बहिणी अशा होत्या की त्यांचे घटस्फोट पण झालेले नाही आणि त्या त्यांच्या पतीसोबत पण राहत नाही. त्यामुळे अशा ज्या सगळ्या लाडक्या बहिणी होत्या, या लाडक्या बहिणींसाठी वेबसाईटमध्ये कोणताही पर्याय उपलब्ध नव्हता. 3 वेळा ई-KYC वेबसाईट सुरू करूनही ई-KYC वेबसाईटमध्ये योग्य पर्याय उपलब्ध नाहीत. विधवा, परित्यक्त्या, निराधार, एकल, घटस्फोटित, अविवाहित अशा प्रकारच्या ज्या महिला आहेत आणि ज्यांचा घटस्फोट पण झालेला नाही आणि पतीसोबत पण राहत नाही, अशा या पात्र बहिणींसाठी ई-KYC वेबसाईटमध्ये सरकारने सर्व पर्याय आणावेत, योग्य ते पर्याय आणावेत की जेणेकरून या ज्या लाडक्या बहिणी आहेत यांची ई-KYC राहिलेली आहे. त्यासाठी सरकारने सर्व योग्य ते पर्याय ई-KYCच्या वेबसाईटमध्ये आणून पुन्हा सरकारने ई-KYC वेबसाईट सुरू करावी अशी सरकारला प्रेमपूर्वक आदराने विनंती आहे. कारण की या ज्या लाडक्या बहिणी आहेत यांच्याकडे कागदपत्र नाही. ज्या लाडक्या बहिणी ई-KYC करू शकत नाही त्या ऑफलाईन पण ई-KYC करू शकत नाही आहे आणि ऑनलाईन पण नाही. ऑनलाईन करण्यासाठी त्यांच्याकडे पर्याय उपलब्ध नाही ई-KYC वेबसाईटमध्ये आणि ऑफलाईन ई-KYC करण्यासाठी त्यांच्याकडे कागदपत्र उपलब्ध नाही. कारण की अशा लाडक्या बहिणी बऱ्याच आहेत की त्यांच्याकडे पतीचे मृत्यू प्रमाणपत्र नाही किंवा वडिलांचे मृत्यू प्रमाणपत्र नाही. मग अशा लाडक्या बहिणी ऑफलाईन ई-KYC कशा करतील? अंगणवाडी सेविकांकडे कोणते कागदपत्र देणार आणि कशी ई-KYC करणार? कारण की ऑनलाईन किंवा ऑफलाईन अशा दोन्ही पर्यायांपैकी एक तरी पर्याय या लाडक्या बहिणींसाठी सरकारने याबद्दल योग्य निर्णय घ्यावा आणि असा काही एक पर्याय पूर्ण आणावा की त्यामध्ये सर्व योग्य ते सर्व पर्याय उपलब्ध असतील. की ऑफलाईन जर तुम्ही ई-KYC उपलब्ध केली तर त्यामध्ये या सगळ्या लाडक्या बहिणी, पात्र ज्या लाडक्या बहिणी आहेत की ज्या निराधार आहेत, घटस्फोटित आहेत, विधवा आहेत, परित्यक्त्या आहेत, एकल आहेत, अविवाहित आहेत, घटस्फोटित आहेत किंवा ज्या पतीसोबत पण राहत नाही, घटस्फोट पण झालेला नाही, अशा लाडक्या बहिणी ई-KYC करू शकतील. अशा लाडक्या बहिणी पात्र आहेत. अशा पात्र लाडक्या बहिणींसाठी सरकारने पुन्हा विचार करावा, पुन्हा या लाडक्या बहिणींची ई-KYC व्हावी. यासाठी माझी ही लढाई सुरू आहे. लाडक्या बहिणी, मी तुमच्यासाठी साथ घालत आहे सरकारला. तुम्ही मला प्रतिसाद द्या. तुमचा प्रतिसाद मला हवा आहे. तुम्ही जर मी जी साथ घालते आहे तुमच्यासाठी, तुम्हाला मी जी साथ घालते आहे, सरकारला जी मी विनवणी करत आहे, त्यासाठी तुमच्या प्रतिसादाची मला आवश्यकता आहे. तरच हा आपला संघर्ष यशस्वी होईल.